विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या वाहतूक विभागातल्या शैलजा जानकर यांच्यावर काल पेट्रोल सदृश द्रव्य टाकून जे आहे ते जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। ज्यांच्यासोबत ही घटना घडली त्या आपल्यासोबत आहेत। नेमका काय प्रकार घडला होता, तुम्ही त्या व्यक्तीला कुठे अडवण्याचा प्रयत्न केला होता, काय प्रकार घडला? सदर इसम हा दुचाकी वेडीवाकडी दुचाकी चालवत बुधवार चौकाच्या इथे आल्यानंतर वाहतूक नियमन करणाऱ्या अंमलदाराने त्यास बाजूला घेतले। त्याचा तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारूचा वास येऊ लागल्यामुळे त्याची टेस्ट करण्यासाठी नजीकच्याच कार्यालयामध्ये त्याला घेऊन आले। हवालदार समीर सावंत हे जे ब्रीथ अनालायझर घेत असताना तो प्रतिसाद देत नव्हता, गोंधळ घालत होता, म्हणून त्याला शांत राहण्यास सांगितलं। शांतपणे परिस्थिती टॅकल करत होते। त्या दरम्यान तो पाणी पिण्यास आणि तोंड धुण्यास म्हणून बाहेर गेला आणि बाहेरून आल्यानंतर त्याने समीर सावंत यांच्या अंगावरती प्लास्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल टाकून तुला जाळतो असं म्हणून त्याच्या अंगावर टाकत असताना फेकलं पेट्रोल आणि आम्ही स्वतः त्याला अडवायला गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल फेकलं आणि हातातील लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत होता। नेमकं पेट्रोल घेऊन आलेला, लायटर देखील घेऊन आलेला, ही सगळी त्यांनी आधीपासूनच तयारी केली होती की कुठून आणलं होतं हे सगळं? याबाबत तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहेत। भविष्यामध्ये त्या बाबी निश्चितच उघडकीस येतील, निदर्शनास येतील। नेमका हा प्रकार कुठे घडला, म्हणजे इथेच घडलाय, कुठे घडलाय? फरासखाना ट्रॅफिकच्या दालनामध्ये घडलेला हा प्रकार आहे। जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती? तुम्हाला भीती वाटली का? अंगावर पेट्रोल फेकलं, जाळण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र तुम्ही त्या लायटर घेतलं असं सांगितलं, ते लायटर घेतल्यामुळे हा संपूर्ण प्रकार टळला असं? पेट्रोल टाकल्यानंतर हवालदार समीर सावंत यांच्या अंगावरती पेट्रोल टाकल्यानंतर आम्ही ज्यावेळी पकडायला गेलो आमच्याही अंगावरती पेट्रोल फेकलं। त्या दरम्यान त्याने हातातील लायटर पेटवण्याचा प्रयत्न केला आणि सदरची घटना घडताना फक्त ते पुढील गंभीर अजून घटना घडू नये आणि ती प्रतिबंध करणं एवढं डोक्यामध्ये होतं आणि इतर स्टाफ बोलवून तात्काळ त्याला ताब्यात घेण्यात आले। नेमकं वरिष्ठांशी बोलणं झालं का? वरिष्ठांचे काही कॉल वगैरे आलेत का? प्रोटोकॉलप्रमाणे सदर घटना वरिष्ठांच्या कानावर घातली। वरिष्ठांनीही जी वस्तुस्थिती ज्यांना आहे त्याच्यानुसार कायदेशीर कारवाई केलेली आहे। नक्कीच। तर हेच ते फरासखानाचा वाहतूक विभाग आहे ज्या ठिकाणी हा आरोपी आला, त्याने पेट्रोल जे आहे ते इथल्या 2 जणांच्या अंगावर टाकलं आणि जाळण्याचा प्रयत्न देखील केला। खरं तर हा सर्व प्रकार जो आहे तो पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला, त्यामुळे आता पोलिसांचा वचक कुठेतरी कमी झालाय का असा प्रश्न निर्माण होतोय। पुण्याहून मोना एनपुरे, सिविक मिरर।